गेल्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णांनी वर्णन करताना सांगितलं की अर्जुना, प्रत्येक जीवनमात्राचं बीज मीच आहे, त्यामध्ये असणारी बुद्धी देखील मीच आहे, त्यामध्ये असणारं तेज देखील मीच आहे. इतकंच काय, पण जे शरीर रूपाने चालणारं बल आहे ते बल देखील मीच आहे. आणि पुढे वर्णन करताना भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की प्रत्येक प्राणीमात्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भाव आहेत. जरी प्रत्येकात असणारा आत्मा एकच आहे, परंतु त्या आत्म्याचं स्वरूप वेगळं होतं आणि त्याप्रमाणे त्याची जी व्यवस्था आहे किंवा त्याचं जे स्वरूप आहे ती कसं होतं याबद्दलचं वर्णन भगवान श्रीकृष्ण या श्लोकामध्ये करतायत. ये चैव सात्विका भावा राजसास्तामसाश्च ये मत्त एवेति तान् विद्धि नत्वहं तेषु ते मये त्रिभिर्गुणमयैरभावये रेभि सर्वमिदं जगत् मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम्. मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम्. जसं प्रत्येक प्राणीमात्रामध्ये वेगवेगळे भाव आहेत, त्यात असणारा आत्मा मात्र एकच आहे. त्या आत्म्याला आजपर्यंत कुणी पाहिलं नाही याचे वर्णन भगवान श्रीकृष्णांनी केलेलं आहे. कारण कितीही वेदांताचा सार आणि आधुनिक युगामध्ये कितीही विज्ञानाचं आपण मोठं संशोधन जरी पाहिलं तरी त्यामध्ये देखील आत्मा निश्चितपणाने असाच आहे आणि त्याची उंची इतकी आहे, तो अशा प्रकारे दिसतो, हे कोणीही सांगू शकलेलं नाही आहे. परंतु कुठली तरी एक चेतनशक्ती आपल्या शरीरामध्ये आहे आणि ती शक्तीच आपलं शरीर चालवते आणि आपलं शरीर म्हणजेच आपल्यासाठी संसार आहे. कारण ज्या दिवशी या शरीराचं अस्तित्व संपेल त्यावेळेला आपलं जरी अस्तित्व कुठेतरी असलं तरी आपण कुठलंही कार्य करू शकणार नाही. त्यामुळे हे शरीर म्हणजेच आपण आहोत आणि आपण म्हणजेच हे संपूर्ण विश्व आपल्यासाठी जीवन आहे. आणि याचंच वर्णन करताना भगवान श्रीकृष्ण सांगतायत की 3 प्रकारचे राग सांगितलेले आहेत किंवा 3 प्रकारचे स्वभाव सांगितलेले आहेत. सर्वप्रथम सात्विक भाव आहे, त्यानंतर दुसरा हा राजस भाव आहे आणि तिसरा हा तामस भाव आहे. आणि भगवान श्रीकृष्ण सांगतायत की याच्याही पलीकडे मी आहे. हे अर्जुना, हे पार्था, तू या 3 भावांमध्ये हे माझ्यापासून जरी उत्पन्न झालेले असतील परंतु मला यांचा लवलेशही लागत नाही आणि यांच्याही पलीकडे जाऊन अव्यक्त स्वरूपामध्ये मी आहे. तू मला जाण, माझं स्वरूप तू ओळख. हे ऐकताना पटकन लक्षात येण्यासारखे हे चिंतन नाही आहे. त्यामुळे काही उदाहरणाच्या माध्यमातूनच हे सांगणं आवश्यक आहे. याचं उदाहरण जर आपल्याला घेतलं तर आपण रोज पाणी पितो, ते पाणी आपण घेतलं आणि 3 ग्लासांमध्ये एकामध्ये लाल रंग टाकला, एकामध्ये काळा रंग टाकला आणि एकामध्ये थोडासा वेगळ्या रंगाचं म्हणून मिश्रित पाणी केलं, तर 3 ग्लासांमध्ये जो रंग आहे त्या रंगाचंच पाणी त्या ठिकाणी आपल्याला दिसू लागेल. लाल रंगाचं पाणी आहे, मिश्रित रंगाचं पाणी आहे आणि काळ्या रंगाचं पाणी आहे. ह्या रंगांनी आपलं स्वरूप त्या ठिकाणी दाखवलंय, परंतु पाण्याला स्वतःचं कुठलंही अस्तित्व किंवा कुठलंही स्वरूप नाही आहे. त्याचा स्वतःचा रंगच नाही आहे. आणि त्यामुळे प्रत्येक मनुष्यामध्ये तो ज्या प्रकारे जीवन जगतो किंवा ज्या प्रकारे त्याच्यावरती संस्कार घडतात त्याप्रमाणे तो सात्विक भावामध्ये जीवन जगतो. त्याच्यावरती जर का थोडंसं राजस प्रकाराचं आणि सगळ्या प्रकारचा उपभोग घेण्याचे जर का संस्कार झाले तर तो राजस प्रकारचं जीवन जगतो आणि वाईट लोकांच्या संगतीमध्ये जाऊन दुराचार करणाऱ्याची जर का ती वृत्ती झाली तर तो तामस वृत्तीने जीवन जगू लागतो. एकदा भगवान श्रीकृष्णांनी दुर्योधनाला उपदेश केला. आता बऱ्याच वेळेला आपल्याही मनामध्ये हा विचार येतो की जिथे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला उपदेश केला
मग एखाद्या वेळेला तोच उपदेश जर त्यांनी दुर्योधनाला केला असता तर हे युद्धच संपलं असतं किंवा हे युद्ध झालंच नसतं. भगवान श्रीकृष्णांनी हा प्रयत्न करून पाहिला होता, परंतु ज्या वेळेला दुर्योधनाला भगवान श्रीकृष्णांनी हा उपदेश केला त्यावेळेला दुर्योधन म्हणाला, वसुदेव आपण जे सांगतायत ते योग्य आहे, मला ते मान्य पण आहे, परंतु जर मी चांगला झालो तर वाईटाची बाजू कोण घेईल? माझी जी स्वरूप, माझं जे मूळ विचार, माझी प्रकृती जी झालेली आहे ती मुळात तामस झालेली आहे आणि मग आपल्या या सात्विक उपदेशाने माझ्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. त्यामुळे त्या पाण्यामध्ये जो जो रंग मिसळला जातो त्याप्रमाणे त्या पाण्याचं स्वरूप होतं, मूळ पाण्यामध्ये कुठेही बदल होत नाही. अगदी भगवान श्रीकृष्ण सांगतायत की जो अविनाशी असा मी आहे त्याला तू जाणून घे. जे सत्व, रज आणि तम हे 3 भावामध्ये मी जर तुला कुठेतरी व्यक्त दिसत असेल त्याकडे तू लक्ष देऊ नकोस. अत्यंत सुंदर असं वर्णन भगवान श्रीकृष्णांनी या अध्यायामध्ये करायला आरंभ केलेला आहे. पुढे देखील असंच ते चिंतन करतायत, उपदेश करतायत. त्याचं सार, त्याचं चिंतन आपण पुढील भागात ऐकणार आहोत. धन्यवाद.